मित्रांनो, माझ्या छाया लकी यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी आज बिर्याणी बनवणार आहे. तुम्हाला कशी पद्धत दाखवतो माझी. या अर्धा किलो मी चिकन घेतले. आता आपण त्यात दही आधी हे घ्यायचं, अद्रक लसूण पेस्ट करायची, लावून घ्यायची. हे बघा मी अद्रक लसूण पेस्ट आधी घालतोय. सगळ्याला आपण अद्रक लसूण पेस्ट वापरायची आणि पुन्हा दही घालायचं. स्वच्छ धुवून घेतले चिकन मी. आता आपण दही घालूया. आपण घरात मसाला केलेला त्यातला थोडा घालायचा आपण त्यात. आता आपण त्यात लाल तिखट घालूया. कलरसाठी आहे. जराशी धनिया पूड घालायची. आता हे सगळं मिक्स करूया आधी. आता आपण त्यात टोमॅटोची पेस्ट घालूया. सगळं हलवून घेतलं, तमालपत्री वगैरे घातलं आणि टोमॅटोची पेस्ट झाली की आता मीठ घालायचं आपण. आता यात लिंबू पिळूया अर्धा. यात जरा भाजलेला कांदा घालायचा आणि अर्धा तासासाठी मॅरिनेट करायचं. तसं आदल्या दिवशी करून ठेवलं तरी चालतंय फ्रीजला. तांदळासाठी पाणी ठेवलं बघा. आता आपण त्यात मीठ घालायचं आणि खडे मसाले घालायचे आणि तेल सोडायचं 2 पळ्या. हे आता खडे मसाले टाकायचे सगळे. तमालपत्री, दालचिनी, लवंग, चक्रीफूल सगळं. चक्रीफूल घालायला. आता हे आपण उकळी आली की तांदूळ टाकायचं. हे आता मॅरिनेट केले चिकन आपण शिजत ठेवलं. आता शिजवून द्यायचं 10 मिनिटं. हे बघा पाण्याला आता उकळी आल्या आणि आपलं चिकन इकडं शिजत आले. आपण त्यात काय पाणी वगैरे घातलेलं नाही. त्यात मसाल्याचंच चिकन. आता त्यात आपण तांदूळ टाकूया. हे बघा मी तांदूळ घातले आता त्यात. आता 70% तांदूळ शिजवायचा आपण. आता भिजून आधीच लांबडा झालेला असतो. 70% शिजवायचा, त्यावर आपलं चिकन शिजतं. तर आपण रस्सा करून घेऊया. म्हणजे पावशेर चिकनचा रस्सा करायचा. तेल घातले बघा मी 2 पळ्या. आणि आता आपण त्यात चिकन सोडायचं. गॅस जरा फुलच केला. सगळा मसाला चटणी त्यातच घालणार आहे मी आता. हे बघा हळद ते टाकते. हळद आणि मीठ लागलं टाकायचं आणि जरा वापरून घ्यायचं. हे बघा इकडे तांदूळ शिजला आहे. आता गॅस मी बंद केला आहे. हे का 75% तांदूळ शिजलेला आहे. आता आपण हे करूया, काढून घेऊया. इकडे चिकन बी वापरलेलं आहे मी. हे घालून हळद मीठ घालून वापरायला ठेवलेलं. आता आपण त्यात सगळा मसाला घालू. हे बघा मी मसाला बी घातला त्या चिकनमध्ये. आता आपण सगळं मिक्स करून घ्यायचं. आता चटणी जरा घालायचं आधी. हे थोडा ठेवला आहे बिर्याणीत घालायला. हे बघा आता सगळं चटणी मीठ ह्यात घातलेली. आता जरा तेल सुटोपर्यंत बारीक गॅसवर घालून शिजत ठेवायचं आपण. मग पाणी घालायचं आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा रस्सा. हे बघा मी तांदूळ काढलेला आहे. 75% शिजला आहे हे का तांदूळ. आता आपण पातेलं पूर्ण रिकामं केलं. आता त्यात मसाला टाकून भाजायचा. हे बघा चिकनला बी तेल सुटलं आहे का. आणि हे चिकन बी तयार झालेलं आहे आपण बिर्याणीचं. आता आपण पुण्याला टाकायचं सगळं. हे बघा आता पातेलं गरम झालेलं आहे. आपण आता तेल सोडायचं. सोडलेलं आहे बघा 2. आता हे आपण टोमॅटो पेस्ट टाकायचं. आता ते आपण भाजून घ्यायचं. आपण बघा आता तो बारीक मसाला करायला तो टाकला आणि आता गरम मसाला थोडा आणि बिर्याणी मसाला थोडा टाकायचा. हे बघा गरम मसाला. थोडासा बिर्याणी मसाला, सुहानाचा बिर्याणी मसाला मी वापरते. त्याची चव 1 नंबर लागते. हे बघा दोन्ही असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे पाणी आटोपर्यंत जरा हे करायचं. आपण जरा कांदा भाजलेला टाकायचा वरून.
आणि आता हे सगळं तांदूळ मिक्स करून घ्यायचं आहे. आपण थऱ्याची बिर्याणी करणार आहे. आता त्याच्यावर तांदूळ मटण हातरायचं आपण सगळं. ही चिकनची बिर्याणी आहे, त्यामुळं एकच थर अर्धा किलोचा होतं. 1 किलोची केली की 2 थर होते. आता हे आपण सगळं चिकन वगैरे घातले. आता त्याच्यावर सगळा तांदूळ टाकायचा. हे आता सगळा भात हातरून ठेवला. आता आपण तो सगळा कांदा तळलेला आहे तो त्याच्यावर टाकायचा सगळीकडं. हे बघा मी कांदा टाकलेला आहे. आता आपण कलर टाकायचा. एका बाजूला लाल टाकायचं. मध्ये केसरी टाकायचं. कडेला हिरवा टाकायचा. या अशा 3 वाट्या मी कलरच्या केल्या. आणि कडेनं आता आपण साजूक तूप सोडायचं. जरासं चव एक नंबर लागते. कशी वाटली माझी बिर्याणी कमेंटमध्ये सांगा. माझ्या छायालक यूट्यूब चॅनलवर बघा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. इकडं बघा रस्सा बी तयार झालेला आहे माझा. दाखवते तुम्हाला. त्यातला मी नुसता घरगुती मसाला वापरते मटणाला, दुसरं काय वापरत नाही. मी बिर्याणीलाच तांबाटू कांदा वापरते. मी कधीही चिकन मटणाला कांदा वापरत नाही. असे बघा मी कणिक लावून घेतल्या. आता त्याला टोपण आवळून घालायचं, कारण का हवा बाहेर जाऊ नये म्हणून. असं वज्जं ठेवावं लागतं. मी खलबुदा ठेवला आहे. वज्जं ठेवलं की वाफ बाहेर जात नाही ना आतल्यात एकदम बिर्याणी खळखळीत होत्या. आणि 15 मिनटं बारीक गॅसवर ठेवायचं. बघा बारीक गॅस केला आहे मी. 15 मिनटं ठेवायची. माझा व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा. इकडं आपला रस्सा तयार झालेला आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. बघा तर्री कसली आलेली. नमस्कार. माझा बिर्याणीचा व्हिडिओ नक्की बघा.